अशा नारळी पोपळीच्या वनातून आणि गोड असं शहाळ्याचं पाणी पिऊन आलेले चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळद तालुका गुहागर एका अनुभवी आणि ताकदीचा संघ म्हणून या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं. आदरणीय मिनल धामणकर यांच्याकडून तनाळी संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तनाळी संघ आपण इथे येऊन आपले 500 रुपये घेऊन जायचे. दरम्यान आयोजकांना एक सूचना आहे, जर पालखी आपण एका साईडला घेतली तर सर्व जे प्रेक्षक आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांना देखावा म्हणजे कोणत्याही संघाचा असेल देखावा दिसेल तशा ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये पालखी ठेवायचे. त्या झाडाखाली जरी आपण पालखी ठेवली तर धन्यवाद. अभिनंदन केले. प्रथमतः प्रगती मित्र मंडळ व महिला मंडळ वालोपे देऊळवाडी यांच्या आम्ही श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक म्हण अत्यंत आभारी आहोत. आपल्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्हाला श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक म्हण यांना आपण या ठिकाणी बोलवून आपल्या ग्रामदेवतेची सेवा करण्याची ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. यानंतर श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक म्हण आपला देखावा सादर करतं. मिनलताई धामणकर आपणास विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. मिनलताई धामणकर आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. थोडस सुस्वागतम. ज्याची गरुडाची नजर माता भगिनींबद्दल आदर, जरी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांच्या कार्याची घेतली नाही दखल, तरी लहानांपासून थोरांपर्यंत मनामनामध्ये स्वराज्याची भाषा ज्यांनी केली प्रखर, तेच आमचे शिवछत्रपती शंभू छत्रपती. घेऊया त्यांच्या विचारांचा आदर, घेऊया त्यांच्या विचारांचा आदर. अख्ख्या कोकणवासियांचे लाडके दैवत गणपती गणरायाला, तसेच यजमान गावच्या ग्रामदेवतेला आणि मळणगावची ग्रामदेवत आई चंडिकाई देवीला श्री चंडिकाई पालखी नृत्य पथकाचे त्रिवार वंदन. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक सहर्ष सादर करीत आहोत. एक वास्तवाशी आधारित असा सामाजिक देखावा, राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या. गड किल्ले महाराजांचा वास असलेले एक पवित्र ठिकाण. या गड किल्ल्यांचा मान, त्याची पवित्रता आजही आपण ठेवत आहोत का? याच प्रश्नावरती आज आम्हाला उत्तर शोधायचंय. तर चला जाऊया गड किल्ल्यांकडे. हा पहा, असाच एक गड किल्ला आपण पाहतोय. या ठिकाणी हे जोडप नक्कीच महाराजांचे विचार आणि त्याचे मनामध्ये रुजवण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी आले असतील. हो नक्कीच, एक बेताची जागा शोधून त्या ठिकाणी महाराजांबद्दल विचार पटवून घेत असतील. अरे वा, ही तरुण पिढी बघा, या ठिकाणी हातामध्ये किल्ल्यास वंदन करण्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन आले असतील. हे पाहून मन अतिशय शांत झालं. पण या जोडप्याचे इथे काय चालू आहे काही कळत नाही. पण या तरुणाच्या पिशवीतून काय निघते? तिथे महाराजांच्या विचाराची पूजा व्हायला पाहिजे, तर त्याच ठिकाणी या पिशवीमधून नशेची साधना बाहेर निघतायत. जगदंब जगदंब. आता या दादाकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? त्याचा सुद्धा असंच काहीतरी असेल. मनाला एक फार मोठी खंत वाटते, ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. त्याच गड किल्ल्यांवरती आज आपण काय करत आहोत? हा दादा या गड किल्ल्यांना पाया पडतोय, पण त्याच्या तरी मनात गड किल्ल्यांबद्दल आदर्श असेल का? मग आता कोणीतरी असा भेटेल का जो या गड किल्ल्यांचा मान राखेल? आणि पाहतोय तर काय, या जोडप्यामध्ये आणि त्या तरुणांमध्ये भांडण झाले. हा दादा यांचे भांडण बघतोय, हा तरी यांना समज देईल का? ही भांडणं थांबवेल का? दादा भांडणं सोडवतोय, दोघांना सांगतोय शांत बसा. दादा विचारतोय काय झालं? याच वेळी जोडप सांगतोय की या तरुणांनी या मुलीची छेड काढली. जगदंब जगदंब. दादा त्या जोडप्याला विचारतोय तुमचं लग्न झालं आहे का? तरुण जोडप मान खाली घालून तिथून निघून जातात. दादाच्या तळपायाची आग मस्तकी भिडते, तरी शांत बसून दादा तरुणाजवळ जातो आणि विचारतो, इथे या पवित्र भूमीवरती तुमचं काय चालू आहे? त्याच वेळी तिथला तरुण उठून दादाला विचारतो, हे गड किल्ले, हे प्रॉपर्टी तुझ्या बापाची आहे का? जगदंब जगदंब. दादाच्या मनामध्ये इतकी खंत वाटून दादा एक नजर संपूर्ण पवित्र भूमीकडे वळून बघतो आणि एकच कानशिलातला जाऊन त्याला उत्तर देतो, होय हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत आणि माझ्या
त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं नाही, मग तुम्ही या ठिकाणी येऊन हे काय करतात? आणि त्याचबरोबर दादा त्या मुलाला सुद्धा एक चांगलीच लगावतो. दुसऱ्या वेळी त्या मुलीवर हात उभारला आणि त्याचा हात स्तब्ध होतो. फक्त माझ्या राजाची शिकवण म्हणून तिला सन्मान देतो आणि बोलतो, अरे प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं, अरे प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं की आपली आई जिजाऊच असायला पाहिजे. आणि माझ्या राजाचं मन होतं, आणि माझ्या राजाचं मन होतं की प्रत्येक स्त्री ही आपली आई जिजाऊच असली पाहिजे. आणि या पवित्र ठिकाणी असले काम करता तुम्ही. अरे आज तुम्हाला 350 स्क्वेअर फूटचं जरी घर घ्यायचं असेल ना, तरी 15 ते 20 हजाराचा हप्ता आयुष्यभर भरावा लागतो आणि आयुष्यभर काटकसर करावी लागते. अरे माझ्या राजाने आयुष्य पणाला लावून 350 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. फक्त शिवजयंतीला सोशल मीडियावर राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या असा स्टेटस ठेवून राजे अवतरणार नाही, तर आपण मावळे म्हणून जगलो ना तरच राजे अवतरतील. आज मावळे नाहीत, आज कार्यकर्ते आहेत. आज या साहेबाच्या तर उद्या दुसऱ्या साहेबाच्या मागून. आज जर मावळे नसतील तर राजे पुन्हा जन्म घेऊन काय उपयोग? दादाचे विचार ऐकून सर्वांना आपली चूक कळते आणि सर्वजण गडावर साफसफाई करतात आणि घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. अतिशय सुंदर आणि वास्तवाचं भान देणारा हा देखावा सादर केला. एकदा जोरदार टाळ्या हो द्या मळण संघासाठी. तेच वास्तव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं आहे. चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण तालुका गुहागर या संघानं. यानंतर पुढची 20 मिनिटं या संघाला सुद्धा पालखी तल्लीन होऊन नाचणारी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी या वालोपे देवळवाडीमध्ये मयूर साळवी आणि त्याचा सहकारी सुंदर असा टाळाचा वापर केला जातोय. शक्तीपुऱ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारची एंट्री मारली जाते. एक एक गडी आतमध्ये घेतला जातो. थोडासा हा जागडीचा कॉम्बिनेशन या ठिकाणी सादर केलं जातोय. टाळाचा वापर होतोय. सुद्धा एक ताकदवर ताशेवाला आहे. याने सुद्धा अनेक मैदान गाजवलेले. सुंदर अशी जागडी घातली जाते. ढोल ताशा आणि टाळाचा वापर करून अतिशय सुंदर अशी ही आकर्षक एंट्री. चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण तालुका गुहागर. एक छोटीशी झलक होती आकर्षक एंट्रीची. चला वेळ काढू नका, आता पटकन आपण पुढे. त्याच्या खांद्यावर एक कलाकार, त्याच्या डोक्यावर पेटी सफाई, पायाखाली स्टीलचे पेले आहे, पेल्यावर उभा आहे, खांद्यावर कलाकाराला घेतलंय, डोक्यावर सफाई आहे आणि अशा सगळ्या 6 जोड्या या ठिकाणी या प्रांगणामध्ये प्रवेश करताय. प्रदक्षिणा घातली जाते झोलाई मातेच्या या पालखीच्या भोवती.
मान्यवरांना आरती केली जाते, ओवाळणी केली जाते. या संघाचे सगळे वादक सुद्धा एकमेकांचे सगळे वादक भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाली अंजनी सुरदार
पद्धतीने सुरुवात झाली आहे. अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही स्पर्धा आपण आज या वॉल्यूमच्या वेळेमध्ये पाहतोय, दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये पाहतोय. टाळाचा वापर केला जातोय. मी मागाशीच म्हटलं, वारकरी संप्रदायाचे पायीक असलेली ही सगळी मळ्यांची मंडळी आहे आणि सुरेख असा प्रत्येक साधनाचा वापर केला जातोय. रात्री सुद्धा हा
या ठिकाणी सुमित खळे यांच्याकडून ताशा वादकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि समालोचकासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद खळे दादा, आम्ही आपले आभारी आहोत. एक चाल जर डबल मारली गेली तर तिला डबल मार्क अजिबात दिले जात नाही. एकदाच गुण